मित्रांनो, यफी 2024 पॅटर्न एंड सेम एक्झाम आपल्याला कॉलेजमध्ये टॉप करायचंय, क्लासमध्ये टॉप करायचंय. सो टॉप करण्यासाठी प्रॉपर टाइम टेबल हे पीएल मध्ये म्हणजे प्रिपरेशन लिव्ह मध्ये तुम्हाला 15 दिवस भेटणार आहे. कारण 15 डिसेंबर पर्यंत सबमिशन संपतंय, पेपर आहे 2 जानेवारीला. सो 15, 16, 17 दिवस आपल्याला पीएल भेटते, प्रिपरेशन लिव्ह. तेव्हा कॉलेज नसेल, काही नसेल, काहीच नाही, पूर्णपणे तुम्ही फ्री असाल आणि 24 तास पूर्ण तुम्हाला झोपेचे सोडले, जेवणाचे बिवणे सोडले की अभ्यासच करायचा आहे, असा तुमचा तो पीएल म्हणजे प्रिपरेशन लिव्हचा टाइम असतो. सो प्रिपरेशन लिव्हच्या टाइम मध्ये एक प्रॉपर आपल्याकडे टाइम टेबल पाहिजे की जेणेकरून आपला अभ्यास पण होईल, रिव्हिजन होईल आणि ते प्रॉपर जर 15 दिवस केलं तर नक्की तुम्ही टॉप करशाल. सो याच्यासाठी काय शेड्यूल आहे तो मी आता तुम्हाला इथे देतो. एक प्रॉपर टाइम टेबल तुम्हाला बनवून देतो जेणेकरून आता तुमची जी पीएल सुरू होईल साधारणतः 15 डिसेंबर पासन, सो तेव्हापासून तुम्हाला हा टाइम टेबल फॉलो करायचा आहे. याच्यामध्ये तुमचा साधारणतः तुमचा 8 आवर्स स्टडी आणि 2 आवर्स 3 आवर्स रिव्हिजन, 3 आवर्स रिव्हिजन असं 11 तासांचं हे शेड्यूल मी तुम्हाला देतो आहे. यस. सो बघा आता मित्रांनो, तुम्ही आता वही पेन सोबत घ्या. मी इथे तुम्हाला प्रॉपर देतोय, कुठल्या वेळी तुम्हाला काय करायचं ते तुम्ही माझ्यासोबत लिहून घेत जा. वही पेन सोबत असू द्या. ओके, वही पेन घेतला, चला स्टार्ट करा. पहिल्यांदा तुम्हाला टॉपर बनायचंय तर पहिले 15 दिवस आपल्याला जोरदार रोज 11 तास स्टडी करायचा, 8 तास स्टडी, 3 तास रिव्हिजन, हे डेली करायचंच आहे. बघा, पहिल्यांदा पहिले सकाळी लवकर उठा, 4:30 पर्यंत उठले की अर्ध्या तासात उठल्या उठल्या झोप आवरत नाही माणसाला, हिवाळा आहे, उठल्या उठल्या पहिलं आहे ना तोंडावर पाणी मारा किंवा थोडं हवेत फिरून या. 5-1 मिनिटं स्वेटर वेटर घातल्यास हवेत फिरून या, जेणेकरून काय झोप मोड होईल. ती हवा झोंबली की आपोआप झोप मोड होते. एकदा झोप मोड झाली 10 मिनिटात फ्रेश व्हा, 5ला अभ्यासाला बसा. 5 ते 7 हा एक सकाळचा स्लॉट आहे 2 तासाचा. 5 ते 7 सकाळी पहाटे. याच्यामध्ये सगळ्यात हार्डेस्ट सब्जेक्ट घ्यायचे, जे अवघड सब्जेक्ट आहे जसं M1, मेकॅनिक्स, BEE, हे या सेमिस्टरचे टफ सब्जेक्ट आहे, बरोबर. हे या ठिकाणी घ्या, लिहून घ्या तुम्ही मी जे सांगतोय ते. नंतर आता 7 ते 9 मध्ये आपल्याला काय करायचंय, हा तुमच्यासाठी मी फ्री टाइम दिलाय. जिथे मी बघा ग्रीन करतोय, समजा हा फ्री टाइम आहे. फ्री टाइम मध्ये तुमचा अंघोळ बिंगोळ नाश्ता पाणी जे काय करायचं सगळं इथे करून घ्यायचं. तुम्हाला काही मित्रांना कॉल बिल करायचे सगळं. आता बघा इथे हार्ड सब्जेक्ट गेले. आता 9 ते 11चा हा जो शेड्यूल आहे आपला 9 ते 11चा, याच्यामध्ये आपल्याला मिड लेवलचे सब्जेक्ट घ्यायचे, सिंपल सब्जेक्ट, सॉरी सगळ्यात सोपे सब्जेक्ट. इथे सगळ्यात हार्ड सब्जेक्ट, कारण पहाटे डोकं सगळ्यात जास्त चालतं तिथे हार्ड सब्जेक्ट करून घ्यायचे. इथे मिड लेवलचे म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं आपल्यासाठी आहे ग्राफिक्स आहे, सॉरी सिंपल सब्जेक्ट मध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, BXC आहे, हे सिंपल सब्जेक्ट आहे, बरोबर. ते इकडे तुम्हाला कव्हर करायचे. नंतर 12 ते 1, 9 ते 11 झालं, 11 ते 12, हा 9 ते 11, 11 ते 12 इथे राहिला माझा. 11 ते 12 याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करून घ्यायची. कशाची रिव्हिजन करून घ्यायची, हे 5 ते 7 मध्ये जो स्टडी केला त्याची रिव्हिजन म्हणजे हार्ड सब्जेक्टची रिव्हिजन इथे 1 तासात करून घ्यायची. कारण अभ्यास झाला, आता त्याची रिव्हिजन होणं गरजेचं आहे ना, सो इकडे रिव्हिजन करून घ्यायचं. आता 12 ते 1 मध्ये आपला पुन्हा फ्री टाइम आला, म्हणजे जेवण वगैरे झालं, सगळं झालं. पुन्हा 1 ते 3 मध्ये झोप झाली, म्हणजे जवळजवळ 3 तास तुम्हाला इथे फ्री दिलाय. तुम्हाला कॉल करून घ्यायची, एखादी आवडती सिरियल आहे ती बघून घ्यायची, एखादा मूवीज बघून घ्यायचं फास्ट मध्ये, अर्धा तास तो बघू शकताय. सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे करून घ्यायच्या. ओके, इथपर्यंत स्टडी झाला अवघड विषयांचं, त्याची इथे रिव्हिजन तुमची इकडे रिव्हिजन कव्हर होऊन गेली. इकडे सिंपल सब्जेक्ट कव्हर केले. आता 3 ते 5 मध्ये मित्रांनो तुम्हाला मॉडरेट सब्जेक्ट घ्यायचे. मॉडरेट म्हणजे जे मिड लेवलचे टॉप आहे, जसं आपण म्हणू शकतो की ग्राफिक्स आहे तुमचा, बरोबर. अजून ग्राफिक्स गेला, M1 M2 मेकॅनिक्स तिकडे गेला, ग्राफिक्स घेऊ शकता तुम्ही इकडे. किंवा कुणाला BXC थोडा मिड लेवलचा वाटतो, BXC घेऊ शकता. कुणाला BEE मिड लेवलचा वाटतो, तो घेऊ शकता. सो BXC, BEE आणि आपला ग्राफिक्स हे विषय तुम्ही इकडे 3 ते 5 मध्ये कव्हर अप करू शकता. नंतर बघा 5 ते 6 मध्ये इथे 5 to 6 याच्यामध्ये रिव्हिजन घ्यायची आपल्याला. कशाची रिव्हिजन घ्यायची, या सब्जेक्टची. हे जे आपण सोपे सब्जेक्ट केले होते ना 10 ते 11 मध्ये, 9 ते 11 मध्ये सिंपल सब्जेक्ट केले होते, 9 ते 11च्या सब्जेक्टची रिव्हिजन घ्यायची इकडे. हा पण AM आहे, मॉर्निंगचे सब्जेक्ट आहे ना आपले. यस मित्रांनो, 5 ते 6 मध्ये तुम्हाला रिव्हिजन घ्यायची. 9 ते 11 मध्ये सकाळी जे सोपे सब्जेक्ट केले त्यांची, हार्डरची इथे रिव्हिजन होऊन गेली, सोप्याची इथे रिव्हिजन होऊन गेली, इथे फ्री टाइम होऊन गेला. आता 6 ते 7 जो आहे पुन्हा मी इथे तुम्हाला ग्रीन केलाय, म्हणजे पुन्हा तुम्हाला
हा फ्री टाइम करून दिलाय बघा. फ्री टाइम इथे 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 भरपूर फ्री टाइम दिले. चाय नाश्ता करायचे, काही घरचे कामं करून घ्यायचे, करून घ्या. नंतर 7 ते 9 मध्ये आता कोडिंग वगैरे टाईपचे सब्जेक्ट जसे FEL वगैरे या टाईपचे जे सब्जेक्ट ते इकडे घेऊन टाका 7 ते 9 मध्ये. आणि 9 ते 10 मध्ये पुन्हा आपला फ्री टाइम आला. इकडे तुमचं जेवण वगैरे सगळं होऊन गेलं. 9 ते 10 मध्ये लिहून घ्या. इकडे कोडिंगचे सब्जेक्ट आले आपले आणि इकडे आपली जेवण वगैरे होऊन गेलं. आता 10 ते 11 लक्षात घ्या. 10 ते 11 मध्ये जे थेरी सब्जेक्ट आहे त्यांची रिव्हिजन घ्यायची. पुन्हा एकदा रिव्हिजन आपले कुठले कुठले सब्जेक्ट, थेरी सब्जेक्ट आणि कोडिंगचे सब्जेक्ट. थेरी म्हणजे कुठले, मिड लेवलचे सब्जेक्ट जे आपण घेतले होते ना, मिड लेवलचे सब्जेक्ट. यस, इकडे 3 ते 5 मध्ये आपण मिडचे रिव्हिजनचे घेतले सब्जेक्ट घेतले त्यांची इथे रिव्हिजन, आणि इकडे आपण कोडिंगचे सब्जेक्ट घेतले 7 ते 9 मध्ये त्याची रिव्हिजन. या दोघांची पण रिव्हिजन इथे करून घ्यायची. 11ला आपल्याला मस्त झोपायला जायचं, 10:30ला झोपायला जायचं, 11 पर्यंत झोप लागेल, 5 पर्यंत 4:30 पर्यंत आरामात झोप काढा. सो या पद्धतीने तुम्हाला हा टाइम टेबल फॉलो करायचा. मी 100% गॅरंटी दिला. टाइम टेबल फॉलो केला तर तुम्ही नक्की 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 टॉप करता. मित्रांनो, हा अभ्यास करता करता नक्की तुम्ही आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. येस, पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या या फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, कोर्सेस प्लस नोट्स आणि प्लस एक मॉडरेट क्वेश्चन पेपर, IMP क्वेश्चन सगळं आम्ही दिलेलं आहे. सो नक्की ते रेफर करा. बघा, 15 दिवसात जर ऍप्लिकेशनच्या मदतीने अभ्यास केला तो 15 दिवसांचा अभ्यास तुमचा 7-8 दिवसातच होऊन जाईल. कारण तिथे कॉलेजमध्ये समजलं नसेल असेल तर इथे डायरेक्ट बेस्ट ऑफ बेस्ट टीचरचे हिंदीत लेक्चर, इंग्लिशमध्ये नाही. त्यामुळे ते लगेच समजतं. समजलं की नोट्समध्ये जायचं, पुस्तक बघू नका. नोट्समध्ये सिंपल वेनी दिले आणि IMP क्वेश्चन दिले, तेवढंच करायचं. एक एक मॉडेल पेपर सॉल्व्ह करून दिलाय, तो सॉल्व्ह करायचा, सेम तुमचा पेपर सोडवायचा. बस तुमची इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही टॉप करशाल. या वेळी अभ्यास करा आणि आता आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, कारण तुमच्या फर्स्ट इयर एक्झाम रिलेटेड मी नंबर ऑफ व्हिडिओज देणार आहे. त्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा, कंटिन्यू राहा. ओके, आणि टॉपर बना. थँक्यू.